नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं भाग 12. अवनीने पार्थला आरशातून पाहिलं आणि तिचे गाल अजूनच लाल झाले. पार्थ, ती म्हणाली, अरे काय, खरंच बोलतोय, तू किती सुंदर दिसत होतीस काल रात्री आणि आजही. त्याने तिच्या मानेवर एक हलकंसं किस केलं. अवनीला शहारून आलं. आता पास कर, खाली जायचंय नाश्त्यासाठी, ती म्हणाली. मला तर वाटतंय की इथेच थांबायला हवं. पार्थ तिला अजून जवळ ओढत म्हणाला. पार्थ, अवनी हसले. नको ना, खाली सगळे वाट बघत असतील. एक लास्ट किस, त्याने निरागस चेहऱ्याने विचारलं. अवनी हसली. त्याच्या ओठावर एक हलकंसं किस दिलं. चला आता, ती म्हणाली आणि त्याच्या मिठीतून बाहेर पडले. दोघेही खाली आले तेव्हा हॉलमध्ये शिव आणि करण बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. जसं पार्थ आणि अवनी दिसले तसे ते दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. काय रे, इतका उशीर कसा काय झाला? आम्हाला वाटलं तुम्ही दोघे आज येणारच नाही खाली, शिव डोळा मारत म्हणाला. करण हसला. हो ना, वेलकम टू द जंगलची पार्टी कशी होती? अवनीला लाज वाटली आणि ती पटकन किचनकडे सरकली, आईच्या मदतीला जाण्याच्या बहाण्याने. पार्थला त्यांचा हेतू समजला. त्याने शिव आणि करणकडे रागाने पाहिले. गप्प बसा रे, उगाचच काहीही बोलू नका. का रे बाबा, आम्ही काही चुकीचं बोललो? तुम्ही दोघे काल खूप बिझी होता असं आम्हाला वाटलं, शिव अजूनच चिडवत म्हणाला. अरे हो, बेडरूमचं डेकोरेशन कसं वाटलं? आमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच पाहिजे, करण मोठ्या तोरात म्हणाला. पार्थने दात ओठ खाल्ले. तुमची कल्पनाशक्ती आम्हाला समजली, आता गप्प बसताय की नाही? अरे बाबा रे, घाबरला का तू बायकोच्या भीतीने? एवढा शांत कधीपासून झालास? शिव त्याला अजूनच डिवचत म्हणाला. पार्थने त्याच्याकडे एक खुन्नस दिली आणि तो डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसला. शिव आणि करण त्यांच्या शेजारी बसले आणि हळू आवाजात हसू लागले. किचनमध्ये अवनी आईला मदत करत होती, पण तिचे कान हॉलमध्ये शिव आणि करणच्या बोलण्याकडेच होते. आईने अवनीकडे पाहिलं. काय ग, आज खूप लाजतेस आणि चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय? अवनीला जास्तच लाज वाटली. काही नाही आई, तुम्ही पण ना, ती हसली. असू दे असू दे, हेच तर दिवस आहेत तुमचे, आनंदात राहा बाळांनो, आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली. अवनीने आईला मिठी मारली. तिला खूप बरं वाटलं. आईचा तो विश्वास आणि प्रेम तिला खूप आधार देत होता. नाश्ता झाल्यावर सगळे गप्पा मारत होते. शिव आणि करण पार्थला अजूनही चिडवायची संधी सोडत नव्हते. तेवढ्यात पार्थच्या फोनवर रिंग वाजली. त्याने फोन उचलला. हॅलो. हो, अच्छा, ठीक आहे, मी लगेच निघतो. फोन ठेवल्यावर पार्थचा चेहरा गंभीर झाला. मला लगेच ऑफिसला जावं लागेल, एक अर्जंट मीटिंग आहे. अरे पण आता, अजून तर इतक्या सकाळी, अवनी म्हणाली. हो, एक महत्त्वाचा क्लायंट आला आहे, मला लगेच पोहोचावं लागेल. पार्थ म्हणाला. बरं ठीक आहे, तू जा, मी दुपारचं जेवण घेऊन येते, अवनी म्हणाले. नको ना, तू कशाला त्रास घेतेस, मी बाहेर काहीतरी खाईल, पार्थ म्हणाला. नाही, मी घेऊन येते, आज पहिला दिवस आहे, मीच येईन, अवनी हट्टाने म्हणाली. पार्थ हसला. ठीक आहे, मग दुपारी भेटू, तो म्हणाला आणि तडक ऑफिसमध्ये निघाला. शिव आणि करणने त्याला ऑल द बेस्टचा सिग्नल दिला, ज्यामुळे पार्थने पुन्हा एकदा त्याला खुन्नस दाखवली. दुपारी अवनीने पार्थसाठी खास त्याच्या आवडीचं जेवण बनवलं. घरातून निघताना आईने तिला काही सूचना दिल्या आणि तिने डबा घेऊन ऑफिस गाठलं. ती त्याच्या केबिनजवळ पोहोचली. तिने पाहिलं तर पार्थच्या केबिनचा दरवाजा बंद होता. तिने हळूच दरवाजा ठोठावला. पार्थ, मी अवनी, आतून आवाज आला. अवनी, मी आतच आहे. अवनीने दरवाजा उघडला आणि ती आत गेली. पार्थ लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्याने तिला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. आलीस तू? नको म्हणत होतो तरी आलीस, पार्थ म्हणाला. माझी मर्जी, तुझ्यासाठी खास जेवण बनवलं आहे, ती हसली. माझी बायको इतकं प्रेम करते माझ्यावर. तो तिच्याजवळ आला आणि तिला मिठी मारली. आत्ताच कामात होतास ना, अवनीने त्याला आठवण करून दिली. पार्थने हसत हसत दरवाजा आतून लॉक केला. आता नाही, आता फक्त तू आणि मी, तो म्हणाला. अवनीला थोडं लाजल्यासारखं झालं, पण तिलाही पार्थची ती प्रेमळ बाजू आवडली.
तिने डबा टेबलावर ठेवला. चला आधी जेवण करा, ती म्हणाली. पण पार्थचं लक्ष जेवणावर नव्हतं. त्याने अवनीला जवळ ओढलं. माझी भूक दुसरीकडे आहे. अवनी लाजली. पार्थ, इथे ऑफिसमध्ये काही होत नाही, कोणी येणार नाही, पार्थ तिच्याजवळ येत म्हणाला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या ओठांकडे पाहिलं. तू किती सुंदर दिसतेस आज, तो म्हणाला. अवनीच्या डोळ्यात लाजेची छटा पसरली. तिने नजर खाली झुकवली. पार्थने तिला हळूच ओठांवर किस केलं. ते हलकं किस लगेच डीप किसमध्ये बदललं. त्यांचे ओठ एकमेकांत पूर्णपणे गुंतले. ऑफिसमध्ये असल्याचं भान दोघांनाही नव्हतं. तो किस इतका उत्कट होता की अवनी त्यात पूर्णपणे हरवून गेली. तिच्या शरीरातून एक उष्ण लहर वाहत होती. पार्थने तिला अजूनच जवळ ओढलं. तिच्या कमरेभोवती आपला हात घट्ट केला. अवनीने त्याच्या केसात हात घातला आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला. त्यांच्या जिभा एकमेकांना पडत होत्या, एकमेकांची चव घेत होत्या. पार्थने तिला आपल्या मिठीत अजूनच घट्ट ओढलं. त्याला तिच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात खास रात्र होती आणि तेच प्रेम त्याला इथे ऑफिसमध्येही अनुभवायचं होतं. ते दोघे एकमेकात पूर्णपणे विलीन झाले होते. त्यांना वेळेचं आणि जागेचं काहीच भान राहिलं नव्हतं. त्यांच्या भोवती फक्त त्यांच्या प्रेमाचं एक गोड वलय तयार झालं होतं. पार्थ, अवनीने किस सोडत हळूच म्हटलं. तिचा श्वास अजूनही धापला होता. पार्थ तिच्या ओठावरून ओठ हटवत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठीचं असीम प्रेम होतं. काय झालं? त्याचा आवाज प्रेमाने भरलेला होता. इथे ऑफिसमध्ये कोणी? ती अजून काही बोलणार तोच टॉक टॉक केबिनच्या दरवाजावर कोणीतरी नॉक केलं. दोघांनाही धक्काच बसला. ते लगेच एकमेकांपासून दूर झाले. अवनीने लगेच तिची साडी नीट केली. तिचे गाल अजूनही लालबुंद होते. पार्थने घाईघाईने आपले केस नीट केले आणि श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न केला. कोण आहे? त्याने विचारलं. मी शिव. बाहेरून शिवचा आवाज आला. पार्थ रागातच म्हणाला. हा नेमका आत्ताच का आला? त्याने डोळे मिटले आणि श्वास घेतला. येतोय, तो म्हणाला. अवनीने त्याला डोळ्यांनीच प्लीज नीट करा असं सांगितलं. पार्थने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. शिव केबिनच्या बाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक विकेट स्माईल होती. काय रे मिस्टर पार्थ, इतका वेळ काय करत होतास? मी किती वेळापासून नॉक करतोय, शिव हसत हसत म्हणाला. पार्थने त्याला बाजूला ढकललं. अरे काही नाही, एक महत्त्वाच्या फाईलमध्ये बिझी होतो. हो का? शिवने पार्थकडे पाहिलं आणि त्याची नजर पार्थच्या ओठांवर पडली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच वाढलं. पार्थला काहीच कळेना. शिव एवढा का हसतोय? अरे दादा, एक मिनिट थांब, शिव हसतच म्हणाला. त्याने आपला फोन काढला आणि फ्रंट कॅमेरा ऑन करून पार्थच्या समोर धरला. पार्थने फोनमध्ये पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याच्या ओठावर अवनीची गुलाबी लिपस्टिक लागलेली होती. ती लिपस्टिक स्पष्ट दिसत होती. पार्थने डोळे मोठे केले आणि अवनीकडे पाहिले. अवनीलाही ते दिसलं आणि तिला प्रचंड लाज वाटली. तिने आपला चेहरा हाताने झाकला. शिव जोरजोरात हसू लागला. अरे देवा, पार्थ सर, तुम्ही ऑफिसमध्ये पण हेच करता का? मला तर वाटलं तुम्ही खूप सिन्सिअर आहात, शिव हसत हसत म्हणाला. पार्थला काय बोलावं कळेना. तो घाईघाईने आपल्या खिशातून रुमाल काढू लागला. पण शिवने त्याचा फोटो काढला होता. अरे वा, हा फोटो तर मी सगळ्यांना पाठवणार. शिव अजूनच हसला. शिव पार्थने त्याला रागाने हाक मारली. अवनी आता लाजीने चूर होऊन गेली होती. तिला तिथे एक मिनिटही थांबायचं नव्हतं. मी निघते पार्थ, तू जेवण कर, ती पटकन म्हणाली आणि तिथून बाहेर पडले. पार्थला थांबवायलाही वेळ मिळाला नाही. त्याने शिवकडे रागाने पाहिलं. फोटो डिलीट कर, तो म्हणाला. पार्थने आपल्या ओठांवरून लिपस्टिक पुसली आणि शिवच्या मागे धावला. थांब रे तू, आज तुला सोडणार नाही. शिव हसत हसत ऑफिसमधून बाहेर धावला आणि पार्थ त्याच्या मागे.
अवनी लिफ्टमध्ये होती आणि तिने हे सगळं पाहिलं. तिला हसू आवरता आलं नाही. तिच्या चेहऱ्यावर लाजेची गुलाबी छटा अजूनही होती, पण तिच्या मनात एक गोड आनंद होता. शिवनी काढलेला लिपस्टिकवाला फोटो बघून अवनी घरी परतली, पण तिच्या मनात अजूनही हसू आणि लाजेची सरमिसळ होती. तिला माहीत होतं की शिव आता पार्थला सोडणार नाही. घरी पोचल्यावर ती सरळ तिच्या रूममध्ये गेली. तिचं हसू आवरत नव्हतं. इकडे पार्थ शिवच्या मागे धावत ऑफिसच्या बाहेर आला. अरे शिव, थांब तू, आज तुला सोडणार नाही मी. शिव हसत हसतच पळत होता. काय रे दादा, असं काय करतोस? मी तर फक्त खरं दाखवलं. ती माझी बायको आहे आणि तू तिचा फोटो काढतोस? पार्थ अजूनही रागात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. अरे, बायको आहे म्हणून तर आता ही आठवण आयुष्यभर राहील. शिव अजूनच त्याला चिडवत म्हणाला. करणही तिथेच होता आणि तोही हसत होता. खरं बोलतोय शिव, तुम्ही दोघे काही फार वेगळ्या वेळात बाहेर येत नव्हता, म्हणून आम्ही आलो बघायला. ते तिघे गप्पा मारत ऑफिसमधून बाहेर पडले. शिवने काढलेल्या फोटोची चर्चा सुरूच होती. संध्याकाळी सगळे जेवणासाठी एकत्र बसले होते. शिव आणि करण अजूनही पार्थला चिडवत होते. अवनीला लाज वाटत होती, पण तिला हे सगळं आवडत होतं. तिच्या आयुष्यात आता खूप काही बदललं होतं. जेवण झाल्यावर आईबाबांनी सर्वांना हॉलमध्ये बसण्याचं सांगितलं. आई म्हणाली, आम्ही आणि शिवकरणने तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. पार्थ आणि अवनी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काहीच कळेना. बाबा म्हणाले, तुम्हाला दोघांचं लग्न झालं, पण अजून तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला नाही, म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक छोटी ट्रिप प्लॅन केली आहे. ट्रिप? पार्थ आणि अवनी एकाच वेळी म्हणाले. हो, आणि ती पण कुठे माहित आहे? आईने डोळे मिचकावले. स्वित्झर्लंड. पार्थ आणि अवनीला धक्काच बसला. स्वित्झर्लंड? त्यांना विश्वासच बसत नव्हता. अवनीला खूप आनंद झाला. तिला विश्वासच बसत नव्हता. आई, खरंच तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं? हो ग बाळा, तुम्ही सुखात राहा एवढंच आम्हाला हवं आहे. आईने प्रेमाने अवनीच्या डोक्यावरून हात फिरवला. पण सगळ्या तयारीचं काय? पार्थने विचारलं. शिव हसला. त्याची काळजी करू नकोस तू, आम्ही सगळी तयारी केली आहे. तुझं आणि वहिनीचं शॉपिंग पण झालं आहे. शॉपिंग? अवनीला थोडा धक्का बसला. कोणी केलं शॉपिंग? काव्या म्हणाली. मी, शिव आणि साक्षीने मिळून केलं शॉपिंग. तुम्हाला नक्की आवडेल. साक्षीने डोळा मारला. हो, आम्ही तुमच्यासाठी खास आणि मॉडर्न कपडे घेतले आहेत. वहिनी? अवनीला थोडी चिंता वाटली. मॉडर्न कपडे म्हणजे काय असतील हे तिला माहीत नव्हतं. तिने काव्या आणि साक्षीवर विश्वास ठेवला. पार्थ म्हणाला, पण आम्हाला आजच जायचंय का? वडील हसले. हो, तुमची फ्लाईट आज रात्रीचीच आहे. आम्ही सगळं बुक करून ठेवलं आहे. पार्थ आणि अवनीला खूप आनंद झाला. पार्थने शिवकडे पाहिले. तुम्ही बॅग केलात म्हणजे काहीतरी घोटाळा नक्कीच असणार, तो हसत म्हणाला. शिव हसला. अरे नाही रे बाबा, आम्ही तुमच्या भल्यासाठीच केले. आई म्हणाली, चला आता जास्त गप्पा मारू नका, तुम्हाला निघायचे, आवरून घ्या लवकर. पार्थ आणि अवनी लगेच त्यांच्या रूममध्ये गेले. त्यांना खूप आनंद झाला होता. स्वित्झर्लंडला जायचं हे त्यांच्या स्वप्नातही नव्हतं. त्याच रात्री पार्थ आणि अवनी एअरपोर्टवर पोहोचले. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि फ्लाईटमध्ये बसले. शिव आणि करण त्यांना गुड बाय करताना अजूनही चिडवत होते. विमानात बसल्यावर पार्थने अवनीचा हात हातात घेतला. मला विश्वासच बसत नाही की आपण स्वित्झर्लंडला जातो.